आता एक महत्त्वाची बातमी हाती येते। वसईमधून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 इथं वसई कामणपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी असल्याची माहिती आता हाती येते। अवजड वाहनं कामण भिवंडी मार्गे वळवण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रभाकर, काय तपशील? सध्या मी वर्सोवा जुना ब्रिजच्या येथेच उभा आहे। अजूनही पूल जो आहे सुरू झालेला नाहीये। प्रचंड वाहतूक कोंडी आहे। वसई कामण मार्गे ही जो अवजड वाहन आहेत ते नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। तेथेही किमान 5 किलोमीटर जे आहे तर रांगा लागलेल्या आहेत आणि जो जुना वर्सोवा ब्रिज आहे त्याच्याजवळ किमान 7 किलोमीटर जे आहेत त्या रांगा आहेत। अजूनही जे आहे वर्सोवा ब्रिज अजूनही सुरू झालेला नाहीये। मात्र या जुन्या वर्सोवा ब्रिजच्या इकडे बॅरिकेड मधून घालण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगाने असं वाटतंय की जे हेवी व्हेकल ते एका साईडने जाणार, लाईट व्हेकल आहे ते दुसऱ्या साईडने जाणार आहेत। अजूनही प्रतीक्षा आहे वाहन चालकांना की ही वाहतूक कोंडी कधी सुटेल। निश्चित प्रभाकर, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातील टॉप 20 घडामोडींचा झटपट आढावा घेऊयात। ठाणे पोलिसांनी मुंब्रा रेतीबंदर परिसरातून 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात। 500 आणि 1000च्या नोटा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। इनोव्हा कारसह 2 पुरुष आणि एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। भिवंडी, ठाणे आणि कल्याण परिसरात दागिने आणि मोबाईल तसंच डांबर चोरणाऱ्या 10 सराईत चोरट्यांना भिवंडीच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। या विशेष मोहिमेत तब्बल 24 गुन्हे उघडकीस आलेत, तर गुन्ह्यातील 85,13,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगतही करण्यात आलाय। आली अख्तर उर्फ अली फैयाज, हुसेन जाफरी, हासिम जाफर अशी मुख्य चोरट्यांची नावं आहेत। कल्याणमध्ये आणि मुंबई नाशिक महामार्गावर देखील ही कारवाई करण्यात आली आहे। डोंबिवलीत एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या तिघांनीच पैशांवरती डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 3 महाठगांनी 37,60,000 रुपयांवरती डल्ला मारलाय। हे सर्व आरोपी रायटर सेफगार्ड कंपनीचे कर्मचारी आहेत। त्यांनी डोंबिवलीच्या 4 एटीएम मधून भरलेली रक्कम काढून घेतली आहे। पोलीस तिन्ही आरोपींचा कसून शोध घेत आहेत। MMRDA क्षेत्रातल्या भाडेतत्वावरील घर योजनेत आता गिरणी कामगारांसाठी 50% घरं राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे गिरणी कामगारांसाठी आणखी 7,700 घरं उपलब्ध होणार आहेत। मात्र हाच निर्णय 3 वर्षांपूर्वी आघाडी सरकारने देखील घेतला होता। त्यामुळे आता निर्णय नको तर घराचं वाटप कधी करणार याची तारीख जाहीर करा, अशी मागणी गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता इसवलकर यांनी केली आहे। शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी 5% तर ग्रामीण भागातील 4% मुद्रांक शुल्क वाढवल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी दिलाय। प्रबोधनकार आणि प्रसिद्ध खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावरती गेल्या आठवड्यात चाकू हल्ला झाला। मुंबईतल्या नायगावमध्ये महाराजांवरती हल्ला झाला। सुदैवानं सत्यपाल महाराज यांची प्रकृती ठीक आहे। 12 मे रोजी मुंबईत भीमजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर एक व्यक्ती त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आली होती, त्यावेळी त्यानं चाकू हल्ला केला होता। मुंबईतल्या शिवाजी पार्क जवळील महापौर बंगल्याच्या जमिनीवरती होणारं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तसंच इंदू मिलमधील आंबेडकरांचं स्मारक पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण मुंबईतल्या जनहित मंच संस्थेनं या स्मारकांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। त्यामुळे या स्मारकांची कामं रेंगाळण्याची शक्यता आहे। सरकारी बंगला कोणत्याही नेत्याच्या स्मारकासाठी देण्यात येऊ नये असा निवाडा सर्वोच्च न्यायालयानं 2013 मध्ये दिलाय। त्याची आठवण करून देत ठाकरे स्मारकामुळे त्याचा भंग होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आलंय। तर डॉक्टर आंबेडकर स्मारक CRZ क्षेत्रात येतं असा आक्षेप या जनहित याचिकेत घेण्यात आलाय। ठाण्यात फेरीवाल्यांवर झालेल्या धडक कारवाईनंतर आता मुंबईतही तशी कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतल्या सर्वाधिक गजबजलेल्या बाजारपेठींपैकी एक असलेली बाजारपेठ म्हणजे दादरची बाजारपेठ। दादरमध्ये आजवरती अनेकदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा प्रयत्न झाला, अनेकदा आंदोलनं देखील झाली, मात्र उपाययोजना शून्यच असल्याचं दिसून आलं। या विरोधात आक्रमक होत मनसेनं आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय।
4 दिवसांच्या आत दादरमधील फेरीवाल्यांवरती कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची जोरदार चर्चा आता रंगली आहे. जमिनीच्या बोगस कागदपत्र प्रकरणामध्ये अटक झालेल्या मेंडोसा यांची तब्बल 10 महिन्यांनंतर सोमवारी 15 मे रोजी जामिनावरती सुटका झाली. त्यानंतर भाईंदरमधील त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि खासदार राजन विचारे यांनी त्यांचं कार्यालयात जाऊन स्वागत केलं. बातमी पुणेकरांसाठी आनंदाची. पुणे रेल्वे स्टेशन देशातल्या 10 स्वच्छ शहरांच्या यादीत समाविष्ट झालंय. गेल्या वर्षी स्वच्छतेच्या यादीत पुणे स्टेशनचा क्रमांक हा 75वा होता. यंदा मात्र थेट 75 वरून पुणे स्टेशननं स्वच्छतेच्या यादीत 9वं स्थान गाठलंय. काल रेल्वे मंत्रालयानं देशातील 10 स्वच्छ रेल्वे स्टेशनची घोषणा केली. यात विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनचा पहिला क्रमांक लागतोय. स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबईतल्या एकाही रेल्वे स्टेशनचा समावेश झालेला नाहीये. नरेंद्र मोदी सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं देशभरातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी काल जाहीर करण्यात आली. त्यानुसार मध्य रेल्वेच्या एकूण 34 स्थानकांचा स्वच्छ स्थानकांच्या यादीत समावेश आहे. मात्र मुंबईतील एकही रेल्वे स्टेशन टॉप 10च्या यादीत जाण्याचा मान मिळवू शकलेलं नाहीये. असं असलं तरी मुंबईतील पश्चिम मार्गावरील वांद्रे स्थानक 15व्या क्रमांकावरती पोहोचलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत. तर दुसरीकडे स्वच्छतेच्या एकूण वर्गवारीत मध्य रेल्वेनं 3रा आणि पश्चिम रेल्वेनं 5वा क्रमांक मिळवलाय. पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा लागला. पुण्यातल्या अनेकांनी DSK यांच्याकडे लाखो रुपये गुंतवलेत. या गुंतवणूकदारांना 12.5% दरानं व्याज देण्याचं आश्वासन DSK यांनी दिलं होतं. मात्र मुदत उलटून देखील हे पैसे परत मिळत नसल्याचा आरोप आता गुंतवणूकदारांनी केलाय. पुण्यातल्या सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या पालकांना यंदाच्या बेकायदेशीर फी वाढीतून दिलासा मिळालाय. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत घेतलेल्या सुनावणीनंतर सिंहगड स्प्रिंगडेल शाळेला फी वाढ रद्द करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काल 2017-18 या शैक्षणिक वर्षाची फी वाढ रद्द केल्याचं पत्र शाळेकडून पालकांना दिलं गेलंय. गेली अनेक वर्ष मनमानी फी वाढीविरोधात लढा देणाऱ्या पालक प्रतिनिधींनी याबद्दल समाधान व्यक्त केलंय. विठ्ठलवाडी स्थानकात लगेज माफियांनी रेल्वे अधिकाऱ्यावरती हल्ला केला. या हल्ल्यात संदीप तिवारी हे रेल्वे अधिकारी जखमी झालेत. रेल्वेत बेकायदेशीररित्या सामान चढवण्यावरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय. विठ्ठलवाडी स्थानकात सामानाची तपासणी करत तिवारी यांनी बेकायदेशीर लगेज विरोधात कारवाई सुरू केली. त्याचा राग आल्यानं मुसा नावाच्या व्यक्तीनं बियरच्या बाटलीच्या काचेच्या मदतीनं आपल्यावरती वार केल्याची माहिती अधिकारी तिवारी यांनी दिली. अंबरनाथमध्ये एका सिमेंट मिक्सरनं रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे. धडक इतकी भीषण होती की या अपघातात रिक्षा चालक, मिक्सर चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झालाय. अंबरनाथच्या नवरेनगर परिसरात हा अपघात घडला. परिसरातील नवीन बांधकामांना सिमेंट पुरवणाऱ्या मिक्सरची दिवसभर ये-जा सुरू असते. त्यातीलच एक मिक्सर भरधाव वेगाने येत असताना त्याचे ब्रेक फेल झाले आणि त्यानं रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला असून रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातल्या देहू रोड रेल्वे स्थानकावरती पुणे लोणावळा लोकलमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. पिंपरीच्या कासारवाडी स्थानकातून लोणावळ्याला जाणाऱ्या 4 तरुणांनी एका व्यक्तीला लोकलमधून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. यात हा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी 4 तरुणांना ताब्यात घेतलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर नितीन करमाळकर यांची नियुक्ती झाली आहे. वासुदेव गाढे यांचा कार्यकाळ संपल्यानं करमाळकर यांची नेमणूक केली गेली आहे. कुलगुरूपदाच्या शर्यतीत एकूण 5 नावं चर्चेत होती, ज्यात भूषण पटवर्धन, अंजली क्षीरसागर, नितीन करमाळकर, मुंबईचे सुहास पेडणेकर आणि प्राध्यापक A.B. पंडित यांची नावं अंतिम 5 मध्ये असण्याची माहिती होती. शोध समितीने ही 5ही नावं राज्यपालांकडे पाठवली होती. अखेर डॉक्टर नितीन करमाळकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं गेलंय. बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महावितरणच्या अभियंत्याची आरती करण्यात आली. बदलापूर पश्चिम भागात लोडशेडिंग सोबतच अनेकदा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढलेत.
याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील परिस्थिती सुधारत नसल्यानं हे आरती आंदोलन करण्यात आलं। महावितरणच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास आरती तयार केली होती। कार्यालयात पोहोचताच कार्यकर्त्यांनी आधी कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला, त्यानंतर अभियंत्यांना हार घालून त्यांची आरती करण्यात आली।